एखादं मूल आई-वडिलांच्या आयुष्यात येण्याआधीच निघून गेलं, तर त्या दुःखाला शब्द नसतात. फक्त शांतता असते. राजवीर आणि श्रीनिकाच्या आयुष्यातही अशीच एक काळी रात्र आली आहे, जिथे ना राग उरलाय ना तक्रार, उरल्या आहेत फक्त आठवणी आणि न भरून येणाऱ्या जखमा. आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात दोन तुटलेल्या मनांची वेदनादायी भेट. रिकाम्या पाळण्यासमोर उभं राहिलेलं एक उद्ध्वस्त कुटुंब आणि त्या अश्रूंमधून जन्म घेणारा सुडाचा नवा संकल्प. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा भाग प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल. चला सुरू करूया राजवीर मल्होत्रा भाग 34. पण त्याआधी माझी ओळख. मी चैत्राली यमगर, एक लेखिका, आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा राजवीर मल्होत्रा. रात्री 2 वाजता श्रीनिकाला जाग आली. तिने इकडं तिकडं पाहिलं. आजी झोपली होती. तिनं हळूच बेडवरून पाय खाली सोडले. तिला बाथरूमला जायचं होतं. तिनं उठण्याचा प्रयत्न केला, पण चक्कर आली. ती पडणार इतक्यात राजवीरनं तिला सावरलं. तो झोपला नव्हताच, तिच्याकडेच बघत बसला होता. सावर, हळू. तो कुजबुजला. श्रीनिकाने त्याला दूर केलं नाही, पण जवळही घेतलं नाही. तिने त्याचा आधार घेऊन बाथरूम गाठलं. आल्यावर ती पुन्हा बेडवर आडवी झाली. राजवीर तसाच तिच्या बेडजवळ उभा राहिला. पाणी हवंय का? तिने नकारार्थी मान हलवली. काही लागलं तर सांग. ती काही बोलली नाही, फक्त डोळे मिटून पडली. पण झोप लागली नव्हती. डोळ्यांच्याकडून एक अश्रू ओघळला. 5 दिवसांनी पहिला अश्रू. राजवीरनं तो पाहिला. त्याने हळूच तो पुसला. श्रीनिकाने डोळे उघडले नाहीत, पण तिच्या ओठांवर एक शब्द आला, सॉरी. राजवीरचा शब्द अडकला. कशाबद्दल श्री? तुमचा शब्द मी पाळू शकले नाही, बाळाला वाचवू शकले नाही. तिचा आवाज कापत होता. राजवीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने गुडघ्यावर बसून तिच्या बेडवर डोकं ठेवलं. श्री, चूक तुझी नाही, कधीच नव्हती. चूक माझी होती, सगळी माझी. मला माफ कर. श्रीनिकाने डोळे उघडले. तिने त्याच्या केसांमधून हात फिरवला. पहिल्यांदाच. 5 दिवसांनी तिने पहिल्यांदा त्याला स्पर्श केला होता. तुम्ही का माफी मागताय? तुम्ही तर वाचवलं ना मला. घाटात तुम्ही आला नसता तर. पण पण बाळ? राजवीर हमसून रडला. बाळ? बाळ देवाघरे गेलो राजची, ती म्हणाली. पहिल्यांदा तिनं गेलं हा शब्द वापरला. मान्य केलं तिनं. आपलं नशीब. आपण देवापुढे हरलो. त्या रात्री पहिल्यांदा दोघं एकमेकांपाशी बोलले, रडले, वेदना वाटून घेतली. पण वेदना वाटून घेतल्याने कमी होत नव्हती, ती फक्त दुप्पट होत होती. सकाळी घरी जाण्याची वेळ. सकाळ झाली. डिस्चार्जची फॉर्मॅलिटी पूर्ण झाली. रोहितनं गाडी पोर्चमध्ये आणली. तीच पांढरी गाडी. डेंट्स काढले होते, काचा बदलल्या होत्या, पण आतून आतून तीही पोकळ झाली होती. नर्सने व्हीलचेअर आणली. मॅडम बसा. श्रीनिका व्हीलचेअरवर बसली. चादर अंगाभोवती लपेटली होती. तिची नजर अजूनही खालीच होती. राजवीर तिच्या बाजूने चालत होता, आधार देत. लिफ्टमधून खाली आले. पोर्चमध्ये गाडी उभी होती. आजी आधीच बसली होती, रोहित ड्रायव्हर सीटवर. राजवीरनं श्रीनिकाला अगदी उचलून गाडीत बसवलं, मागच्या सीटवर. तो तिच्या बाजूला बसला. दार लावलं. गाडी सुरू झाली. हॉस्पिटल मागे पडलं. पण वेदना, ती सोबतच येत होती. घरी. राजवीरनं खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याला वाटलं, काश त्या दिवशी तो घाटात पोचायला उशीर झाला असता तर. काश गोळी त्याला लागली असती तर. पण नियतीनं त्याला जिवंत ठेवला होता. कदाचित ही शिक्षा भोगण्यासाठी, ही पोकळी जगण्यासाठी, श्रीनिकाच्या डोळ्यातलं ते मरण पाहण्यासाठी. श्रीनिकाने मान राजवीरच्या खांद्यावर टेकवली. पहिल्यांदा. ती झोपली नव्हती, फक्त डोळे मिटून घेतले होते. तिच्या मनात एकच विचार होता, घरी गेल्यावर त्या रिकाम्या पाळण्याचं काय करू? आणि राजवीरच्या मनात एकच विचार होता, घरी गेल्यावर त्या रिकाम्या घरात श्रीला कसं ठेवू? गाडी महाबळेश्वरच्या रस्त्यानं धावत होती. बाहेर ऊन होतं, पण गाडीत मात्र काळोख दाटला होता. 5 दिवसांचा काळोख. आणि आता पुढे किती दिवस, किती रात्र, हे कोणालाच माहीत नव्हतं. फक्त एक गोष्ट नक्की होती, बाळ गेलं होतं. आणि त्यासोबत राज आणि श्रीचं जुनं आयुष्यही संपलं होतं. आता सुरू होणार होतं एक नवं पर्व,
वेदनेचं, आठवणींचं आणि कदाचित कदाचित एकमेकांना सावरण्याचं. गाडीचा वेग महाबळेश्वरच्या वळणावळणाच्या रस्त्यांवर स्थिर होता, पण आतल्या प्रवाशांच्या मनातील वादळ शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. श्रीनिकाने राजवीरच्या खांद्यावर डोके ठेवले खरे, पण त्या स्पर्शात पूर्वीसारखा जिवंतपणा नव्हता. तो एक असहाय्य, थकलेला आधार होता, जो केवळ शरीराने घेतला होता. मन तर केव्हाच त्या घाटातल्या काळोखात गोठून गेलं होतं. राजवीरनं हळूच आपला हात तिच्या पाठीवर ठेवला. तिला जवळ घेताना त्याच्या छातीत एक तीव्र कळ आली. ज्या हाताने त्याने दिल्लीत साम्राज्य उभं केलं, ज्या हाताने तो शत्रूंचा थरकाप उडवायचा, तेच हात आज आपल्या पत्नीच्या मनातील रिकामी पोकळी भरून काढण्यास असमर्थ होते. बाहेर निसर्गाने जणू रूप बदललं होतं. घाटातला तो भयंकर पाऊस थांबला होता. झाडांच्या पानांवरून पाण्याचे थेंब उन्हात चमकत होते, पण गाडीच्या आतल्या जगात मात्र एक न संपणारा हिवाळा पसरला होता. दुपारच्या सुमारास गाडी महाबळेश्वरच्या त्या सुरक्षित बंगल्यासमोर येऊन थांबली. सभोवताली उंच झाडे आणि शांतता होती, पण आज ती शांतता पाहुण्यांचे स्वागत करायला नाही, तर त्यांच्या दुःखांवर पांघरून घालायला उभी असल्यासारखी वाटत होती. रोहितनं गाडी बंद केली. तो स्वतः जखमी होता. त्याच्या खांद्याला पट्टी बांधलेली होती, पण त्याच्या चेहऱ्यावर शारीरिक वेदनेपेक्षा राजवीर आणि श्रीनिका या अवस्थेत पाहण्याचे दुःख जास्त स्पष्ट दिसत होते. त्याने आशातून मागे पाहिले आणि अत्यंत जड आवाजात म्हणाला, "सर, आपण पोचलो." आजीने एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या पदराने डोळे पुसले आणि त्या गाडीबाहेर पडल्या. त्यांच्या म्हाताऱ्या खांद्यावर या कुटुंबाला सावरण्याची मोठी जबाबदारी होती, पण एका नातवंडाला गमावल्याचे दुःख त्यांच्याही चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये स्पष्ट वाचता येत होतं. राजवीर गाडीतून उतरला. त्याने मागचा दरवाजा उघडला. श्रीनिकाने डोळे उघडले आणि समोर असलेल्या त्या बंगल्याकडे पाहिले. हे तेच घर होते जिथे ती आपल्या बाळाला घेऊन सुरक्षित राहणार होती. तिने विचार केला होता की जेव्हा ती या घरात येईल तेव्हा तिच्या कुशीत एक नवं आयुष्य असेल, पण आज तिची कुस उजाड झाली होती. "श्री, चल." राजवीरने दोन्ही हात पुढे केले. श्रीनिकाने काही न बोलता स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. राजवीरने तिला अलगद आपल्या कडेवर उचलून घेतले. तिचे वजन त्याला पूर्वीपेक्षा खूप कमी वाटले. जणू काही दिवसातच तिच्या शरीरातला सगळा त्राण निघून गेला होता. तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकले, पण तिची नजर शून्यात हरवलेली होती. घरच्या उंबरठ्यापाशी आल्यावर आजीने ताट आणले. रीतिरिवाजाप्रमाणे गृहप्रवेश करायचा होता, पण ताटातली ज्योतही जणू या दुःखात थरथरत होती. आजीनं ओवाळले, पण कुणाच्याही तोंडून आनंदाचा एक शब्द निघाला नाही. श्रीनिकाचे पाय जेव्हा जमिनीवर पडले तेव्हा तिचे लक्ष हॉलच्या एका कोपऱ्यात गेले. तिथे राजवीरनं आधीच आणून ठेवलेला एक सुंदर लाकडी पाळणा कापडाने झाकून ठेवला होता. तो पाळणा पाहताच श्रीनिकाच्या पायातील त्राणच गेले. ती तिथेच जमिनीवर कोसळणार इतक्यात राजवीरने तिला घट्ट धरले. श्रीनिकाने आपले दोन्ही तोंड हाताने झाकले. तिच्या छातीतून एक आर्त किंकाळी बाहेर पडू पाहत होती, पण तिने ती आतल्या आत दाबून ठेवली. तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. "रोहित, तो पाळणा आत्ताच्या आत्ता बाहेर काढ इथून." राजवीरचा आवाज रागाने आणि हतबलतेनं ओरडला. त्याचे डोळे लाल झाले होते. "नाही." अचानक श्रीनिकाचा क्षीण पण करारी आवाज घुमला. तिने राजवीरचा हात पकडला. तिचे अश्रू तिच्या गालावरून घसरत जमिनीवर पडत होते. "नाही राजजी, त्याला हात नका लावू. राहू देतो तिथेच. ते आपल्या बाळाचे अस्तित्व आहे. मी त्याला स्वतःपासून दूर करू शकत नाही." तिचे ते शब्द ऐकून रोहितने आपले डोके खाली झुकवले आणि तो घराबाहेर निघून गेला. त्याला आपले अश्रू राजवीरसमोर दाखवायचे नव्हते. श्रीनिकाला बेडरूममध्ये झोपवण्यात आले. आजीने तिला सूप पाजण्याचा प्रयत्न केला, पण तिने 2 चमचे घेऊन मान फिरवली. तिची नजर फक्त खिडकीबाहेर असलेल्या एका मोठ्या झाडावर खिळली होती, ज्याच्या फांदीवर एक पक्षी आपल्या रिकाम्या घरट्याकडे पाहत बसला होता. जणू तिला त्या पक्ष्यांमध्ये स्वतःचेच प्रतिबिंब दिसत होते. रात्र झाली. संपूर्ण घरात एक भयानक अंधार आणि शांतता पसरली होती. राजवीर हॉलमध्ये सोफ्यावर बसून होता. त्याच्यासमोर एक डायरी आणि एक पेन होते. तो त्याचे जुने दिवस, त्याचे प्रोफेसर असणं, दिल्लीतलं त्याचं साम्राज्य हे सगळं आठवत होता. त्याने हे सगळं का सोडलं होतं? फक्त एका शांत आयुष्यासाठी. पण दत्ताजी नाईकने त्याच्याकडून त्याचे सर्वात मोठे सुख हिरावून घेतले होते.
त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्याच्या डोळ्यात आता दुःखाची जागा एका भयंकर क्रोधाने घेतली होती. सर, रोहित हळूच आत आला. गज्जूभाई आणि दत्ताजी नाईकच्या माणसांवर इन्स्पेक्टर साळुंखे लक्ष ठेवून आहेत. लोणावळ्याच्या घाटात झालेल्या हल्ल्यानंतर नाईक सध्या अंडरग्राऊंड झाला आहे, पण त्याला माहीत आहे की तुम्ही गप्प बसणार नाही. राजवीर हळूच उठला. तो रोहितच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला, जिथे गोळी लागली होती. रोहित, तू तुझ्या जीवाची पर्वा न करता श्रीनिकाला वाचवण्याचा प्रयत्न केलास. जर त्या दिवशी तू त्यांना गुंतवून ठेवले नसतेस तर कदाचित मी श्रीनिकालाही गमावून बसलो असतो. या मल्होत्रा घराण्यावर तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. सर, उपकार कसले? तुम्ही मला एका भावासारखं सांभाळलं आहे. पण श्रीची ही अवस्था मला बघवत नाही. ती काहीच बोलत नाही, रडतही नाही. हा आतला दाब तिला संपवून टाकेल, रोहित चिंतेने म्हणाला. राजीवने एक दीर्घ श्वास घेतला. मला माहीत आहे रोहित, जेव्हा माणूस प्रचंड दुःखात असतो आणि ते व्यक्त करत नाही, तेव्हा ते दुःख आतल्या आत माणसाला पोखरून काढतं. मला तिच्याजवळ जावे लागेल. राजवीर आणि श्रीनिकाचं आयुष्य आता कायमचं बदललं आहे, पण त्यांच्या दुःखाची फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात राजवीर श्रीनिकाला या वेदनेतून बाहेर काढू शकेल का, की दत्ताजी नाईक पुन्हा त्यांच्या आयुष्यात नवं वादळ घेऊन येणार? हे जाणून घेण्यासाठी राजवीर मल्होत्राचा पुढचा भाग नक्की पहा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दमदार कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी चैत्राली. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.